निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। ते कोणाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये एवढी हिंमत कशी होती त्या संगमनेरातील व्यापाऱ्यांना किंवा पत्रकार बांधवांना सुद्धा यापूर्वी त्या भागातून संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसात टोलच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची दहशत आता समोर आली आहे। टोल नाक्यावर काही दिवसांपासून दररोज दादागिरी, वाहन चालकांना मारहाण करण्यापर्यंत आता या लोकांची जी आहे ती मजल गेली आहे। 2 दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा संगमनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय राधावल्लभ कासट यांच्या कुटुंबातील काही जणांना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे। हिवरगाव पावसा टोल नाका हे कायम वादात सापडलेला आहे। अनेकदा येथील कर्मचारी वाहन चालकांना आरेरावी करतात, उद्धटपणा आणि शिवीगाळ करतात। याच गोष्टीची दखल घेत संगमनेर तालुक्याचे दोन्ही आमदारांनी या मोर्चात सहभागी झाले होते। त्याचबरोबर टोलनाक्याच्या कारभारावर त्यांनी खडे बोल सुनावले। यावेळी दोन्ही आमदार आक्रमक झालेले बघायला मिळाले। पोलीस प्रशासनावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी विशेषतः संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यावर देखील विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। तर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी देखील पोलिसांना योग्य त्या सूचना केल्यात। त्याचबरोबर त्यांनी पोलिसांना देखील खडे बोल सुनावले। ते कोणाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये एवढी हिंमत कशी होती त्या संगमनेरातील व्यापाऱ्यांना किंवा पत्रकार बांधवांना सुद्धा यापूर्वी त्या भागातून येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या त्यांना ते पूर्ण अंदाज आहे का सीसीटीव्ही कॅमेरे जिथे आहेत त्या तिथं भांडण नाही करत, साईडला जाऊन ते त्यांना मारहाण करता। या गुंडगिरींचा म्होरक्या कोण आहे हा सुद्धा शोधावा लागणार आहे। कारण यापूर्वी ज्या चुकीच्या पद्धतीने टोल नाक्यावरती सुद्धा काम चाललंय, संगमनेरातील स्थानिक व्यापाऱ्यांना सुद्धा किंवा स्थानिक नागरिकांना सुद्धा टोल मधून सवलत असताना त्यांच्याकडून टोल बळजबरीने वसूल केला जातो। हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे। मी आता सकाळी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना बोललो होतो। मला काल अमरीशनी सांगितल्यानंतर 307 गुन्हा दाखल होण्याबाबत सक्त सूचना पोलिसांना दिल्या आहेत आणि ते 307 दाखल होणार आहे असं त्यांनी सांगितलंय। आरोपींना सुद्धा तात्काळ अटक करण्याबाबत आपण सांगितलंय। डीवायएसपी साहेब आहे तिथं। साहेब आता आपल्याला याच्यामध्ये आपण सगळ्यांची मागणी आहे, व्यापाऱ्यांची सुद्धा घडलेली घटना दुर्दैवी आहे, तर आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती बी आहे 307 त्याच्यावरती त्या आरोपींवर दाखल झालं पाहिजे। तुमच्यावर कुठल्याही राजकीय लोकांचं कोणाचंही आलं प्रेशर तर तुम्ही ते अजिबात हे करू नका। गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, तो कुठल्या राजकीय पक्षाचा हे पाहू नका। त्यांच्यावरती कारवाई आजच्या आज झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही कारवाई। डीवायएसपी साहेब, सगळ्यात मोठी चूक जी आहे ती तुमच्या पीआयची आहे। जे ढुमणे नावाचे तुमचे पीआय आहे, तालुक्याचे पीआय, एक महिन्यापूर्वी त्या तिथं अशाच पद्धतीची एक घटना घडली आणि ज्याच्यामध्ये 2 कार्यकर्त्यांमध्ये मारामाऱ्या झाल्या। त्या लोकांना कामावून काढून टाकण्यात आलं। कामावून काढून टाकल्यानंतर पीआयनी पत्र दिलं टोल मॅनेजरला। 1 महिन्यापूर्वी अशीच कैलास भाऊ तिथं घटना घडली, 2 गटांमध्ये मारामाऱ्या झाल्या। त्या लोकांना काढून टाकलं कामावरून। पीआय ढुमणेंनी पत्र दिलं टोल मॅनेजरला की यांना परत कामावर घ्या। मुळात जर 1 महिन्यापूर्वी झालेल्या घटनेतच जर त्यांनी बंदोबस्त केला असता त्या तिथं मारामारी करणाऱ्यांचा, तर परत अशा प्रकारची घटना घडण्याची हिंमत कोणी केली नसती। त्याच्यामुळे ढुमणेंना तुम्हाला असं कसं पत्र देऊ शकता ते? असं ढुमणेंना एक मिनिट माझं त्या पीआयनी काय पत्र दिलं की गुन्हा दाखल झाला आहे परंतु याच्यातून काही निष्पन्न होत नाही। अरे निष्पन्न होत नाही तर गुन्हे मागे घे, कामावर घे, सांगणारे तुम्ही कोण? आणि त्याच्यामुळं तिथं अशा पद्धतीच्या घटना घडल्या। तिथे जे गुंड प्रवृत्तीचे जे मुलं काम करतात त्या सगळ्यांना घरी पाठवून देण्याची गरज आहे। भांडणं करणं तिथं आणि आरेरावीनी बोलणं हे आपण सहन करू शकत नाही। टोल नाक्याच्या मॅनेजरला असं पत्र त्यांनी का दिलं याची चौकशी झाली पाहिजे। तिसरा मुद्दा म्हणजे त्या दिवशी रात्री मी मुद्दाम सगळी माहिती घेतली, तिथं सातपुते नावाचे तुमचे पीएसआय का एपीआय
हे घटनास्थळी गेले, घटनास्थळी गेले, मग घटनास्थळी गेल्यावर त्या सातपुतेनी जागेवर कारवाई का नाही केली हा देखील माझा प्रश्न आहे. का सातपुतेनी सगळं बघितलं, भांडण निघून गेला? त्या सातपुतेला देखील तुम्ही तातडीने कारणे दाखवा नोटीस काढली पाहिजे. या प्रकरणात फार हस्तक्षेप केलेला आहे सातपुते. त्याचा संबंध काय? तिथं जर तो ऑन द स्पॉट होता ना सातपुते, तिथं त्यांनी सगळ्यांना उचलायला पाहिजे होतं ना. सातपुते तिथं बघ्याची भूमिका घेऊन निघून का गेले, म्हणून हे सगळं प्रकरण संशयास्पद आम्हाला वाटतंय. आणि तुम्ही कोणावरही काय आरोप करा, चौकशी करा, काय करा, हे सगळं तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासनाची चूक आहे. तुमची अजिबात पोलिसांची काही दहशत राहिलेली नाही. 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी आरोप केले,